दिंडोरी व चांदवड तालुक्याला जोडणारा रस्ता म्हणजे वणी ते पारेगाव रस्ता। या रस्त्याचे गेल्या वर्षभरापासून काम सुरू असून या रस्त्याने चालणे सुद्धा आता अवघड झाले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची त्वरित कामे पूर्ण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। थोड्याच दिवसात शेती पिकाला काढणीची सुरुवात होईल व या रस्त्याने जाताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे त्वरित रस्त्याचे कामे पूर्ण करावे अशी मागणी दिंडोरी तालुक्यातील व चांदवड तालुक्यातील नागरिकांनी केली आहे। मी बापू तुकाराम काळे, राहणार पारेगाव। सदरचा हा जो रस्ता चालू आहे हायवेचा वडाळी भोई ते वणी, या रस्त्याला सगळ्या लोकांचे जाणे येण्याचे खूप हाल होत आहे। आणि तसंच वणी ही सगळ्या शेतकऱ्यांची बाजारपेठ असल्यामुळे तिथे जाणे येण्यासाठी सगळ्या लोकांना अडचण येत आहे। तरी सदरच्या रस्त्याचे प्रशासनाने हे करून त्याच्याकडे लक्ष घालून व्यवस्थित त्याच्याकडे काम करण्यात यावे। रस्त्याची साईडपट्टी वगैरे सगळं व्यवस्थित करून आणि तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा। जो कॉन्क्रीट केलेला रस्ता आहे तो साईडपट्टी वगैरे करून लवकरात लवकर खुला करण्यात यावा। मी निकम विलास शंकरराव, मुक्काम पोस्ट पारेगाव, तालुका चांदवड। आमच्या वणी ते वडाळी भोई या रस्त्याचे काम चालू आहे। या कामाची इतकी अडचण सध्या भासत आहे। तो रस्ता साधारण 200 कोटी 54 लक्षाचा असा काही तो रस्ता आहे। 61 किलोमीटर त्याची रुंदी आहे। परंतु संबंधित ठेकेदारांनी याच्यावरती जरा लक्ष घालून हा जो रस्ता आहे जरा लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावा। आज रोजी खूपच शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहे आणि त्याचबरोबर जाणाऱ्या येणाऱ्या शेतकऱ्यांचे, वैद्यकीय प्रशासनाचे खूपच याच्यामध्ये नितांत हाल आहे। जेणेकरून लवकरात लवकर हा रस्ता दुरावस्था करावा आणि शेतकऱ्यांना, सर्व नागरिकांना याबद्दल जी खंत आहे ती दूर करावी। शिंदे, पारेगाव। पारेगाव ते वणी रोड आहे, तो लवकरात लवकर चालू करावा। कारण की पावडर आणायला जायला त्रास होतो खूप, मोटरसायकलीवरती ट्रॅक्टरने यायला अडचण होती। तो लवकरात लवकर चालू केला पाहिजे। आपली शाळेतली मुलं त्यांना जायला यायला अडचण होती, मोटरसायकली काही मोठ्या गाड्या फसता येतात चिखलामुळे। तो लवकरात लवकर चालू करावा अशी विनंती आहे। काय सांगाल रस्त्याबद्दल? काय सांगणार आहे, दोन्ही सर्व रस्ता फोडून ठेवला, काय सांगणार आहे। यांची आणि यांच्या सर्व मनमानी चालू आहे रस्त्यावाल्यांची, बाकी काय सांगणार।